हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मी ज्योती भांगरे, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे. तर आज आहे ना मी म्हणजे फर्स्ट टाईम नाही, सेकंड टाईम आहे माझं जो मी ऑन कॅमेरा बोलते आहे. तर थोडं समजून घ्या, कारण काय बोलावं ते पण सुचत नाही. तर काही चुका वगैरे झाल्या तर मग समजून घ्या जरा, नाही का. तर आज आहे ना मी तुमच्यासोबत माझं संडेचं रुटीन जे आहे ते मी शेअर करणार आहे. तर खाली म्हणजे माझे मिस्टर झोपलेले आहेत, त्याच्यामुळे म्हटलं त्यांना डिस्टर्ब नको व्हायला म्हणून मी वरती टेरेसवर आली. आणि इथं मस्त छान असं ऊन पडलेलं आहे. म्हटलं जरा थोडंसं चक्कर मारून येऊ. मी आत्ताच उठली. आज संडे असल्यामुळे माझं सगळं जे कामाचं जे काम जे आहे ते मी माझं निवांतात करत असते. कारण कसं यांचा टिफिन वगैरे नसतो, त्याच्यामुळे आम्ही लेटच उठतो. ते अजून झोपलेले आहेत. आता वाजले आहेत 8. तर चला, तर मग मी तुम्हाला माझं संडेचं रुटीन जे आहे ते मी तुम्हाला दाखवते. तर असंच व्हिडिओ कंटिन्यू बघा, शेवटपर्यंत बघा. चलो. तर मित्रांनो, हा आहे आमचा टेरेस, जे की आज आहे ना पाऊस उघडलेला आहे. छान असं ऊन पडलेलं आहे, हे बघा. आणि घंटागाडीचा आवाज येतोय. खाली घंटागाडी पण आली. मला पण कचरा टाकावा जावं लागेल. तर चला घरात जाऊया आपण. तर आता मी आली आहे खाली. खाली ना घंटागाडी आली आहे. तर पहिले मी कचरा टाकून घेते. हे बघा माझा कचरा कशात आहे. मला याला डस्टबिन घ्यायचं आहे, पण काही घेतलं जात नाही, त्याच्यामुळे मी असं काहीतरी जुगाड करते. तर हा आहे किचनचा कचरा. मी ना रोज नाही कचरा टाकत, म्हणजे असं 2-3 दिवसांनी किंवा दिवसाआड असं टाकते कचरा. केव्हाची वाजती पण काही येत नाही बघा घंटागाडी. खूप पायऱ्या खाली उतरून जावं लागतं. दाखवते गर्दी. हा, कचरा टाकून आली आता मी. आंघोळ करते, फ्रेश होते. गुड मॉर्निंग. वगैरे झालं आहे माझा. आता पाणी तापतंय, तोपर्यंत मी ना घर आवरून घेते. जसं कपडे धुवायला टाकायचे अजून, त्याच्यानंतर झाडू मारायचं आहे. तर पाणी तापते तोपर्यंत बाकीचे कामं करून घेते. झाडू वगैरे मारून झालं आहे माझा. म्हणजे सगळं आवरलं आहे मी. पसारा, कपडे वगैरे ते पण धुवायला भिजत टाकले. थोड्या वेळाने धुवून मी कपडे. तोपर्यंत मी आंघोळ करून घेते. व्हिडिओ असंच कंटिन्यू राहू द्या. बाय. छान अशी रेडी झाली मी बघा. माझी आंघोळ वगैरे झाली. आता आहे ना देवपूजेसाठी आहे ना थोडीशी फुलं घेऊन येते. चला. इथे आहे ना आमच्या बिल्डिंग खाली नाही बघा, किती छान असं जास्वंदीचे झाड आहेत. बरेचसे झाड आहेत जास्वंदी. तर इथे ना किती छान जास्वंदीचे फुल आले बघा. तर हे मी घेते द्यायला व्हायला गणपतीला. एवढे सारे फुलं घेतले.
बापरे दम लागून जातो रायड्याचं म्हणजे. बघा एवढे सारे फुलं आणलेत मी खालून. मला तर 2-3 हे एकच भेटलं होतं खाली, पण हे बाकीचे आहे ना त्या खालच्या मावशीने दिली मला. शेजारचे जे आहेत ना दुसरे राहणारे, तर त्यांनी दिले मला ही फुलं. किती सुंदर आहेत बघा. तर आता आहे ना देवपूजा करून घेते. देवपूजा फारशी एवढी काही म्हणजे मी रोजच देव घासते वगैरे असं नाही, म्हणजे धुते वगैरे आठवड्यातून एकदा. तर मग चला मग आता देवपूजा करूया. तर ना सगळ्यात पहिले मी आता दिवा लावून घेते. त्यांची आंघोळ झालेली आहे. आता मस्त फुलं वाहून घेते. एक आहे मी तुळशीला लावते. तर अशा प्रकारे माझी देवपूजा झालेली. देवपूजा वगैरे झाली आता माझी. मस्त छान फ्रेश वाटते सकाळी सकाळी देवपूजा केल्यावर. तसं रोज होत नाही माझ्याकडनं, पण दिवाबत्ती वगैरे करते मी रोज. तर आता आहे ना थोडंसं आहे ना माझं जसं पाणी वगैरे गरम करून पिते, कारण मी ते सकाळीच करते, पण सकाळी काय टाईम भेटला नाही, डायरेक्टच कामाला लागून गेली. थोडंसं आहे ना झाडांना पाणी टाकून घेते. आली पाणी टाकते झाडांना. तर मित्रांनो आता आहे ना माझे सगळे कामं झाले. म्हणजे आंघोळ झाली, देवपूजा झाली, त्याच्यात फरची पण पुसून झाली, कपडे पण भिजायला ठेवले. आता कपडे धुते आणि आता वाजले किती 10 वाजलेत हां. आणि तरी माझे मिस्टर अजून झोपलेले आहेत. आता हा टायमिंग आहे का झोपायचा बरं. मित्रांनो मी मस्त सगळं काम आवरून घेतलेले. किती छान स्वच्छ मस्त दिसतंय घर. हे बाकीचा पसारा बघू नका, कारण आमच्याकडे जागा थोडी आहे, त्याच्यामुळे असं ॲडजस्ट करावं लागतं. हे बघा अशा प्रकारे मी सगळं काम आवरून ठेवलेलं आहे. अजून नाश्ता पाणी बाकी आहे, पण काही नाही, करून म्हणतात. आणि हे बघा, हे बघा. तर बघितलं मंडळी कसा प्रकार आहे आमच्या घरामध्ये. चला आता मस्त कपडे धुवून घेते आणि मग काहीतरी खायला बनवते.
आता आहे ना वरती आले मी टेरेसवर कपडे टाकायला. तर आमच्या इथे म्हणजे माझं आहे ना कपडे सुकवायचा इथं एवढा प्रॉब्लेम आहे ना की काय सांगू. कारण घरात तर काही जागाच नाही. तर इथे ना एक म्हणजे वरती ना दोरी वगैरे बांधू देत नाही. मग त्याच्यामुळं मग ही बघा अशी वायर आहे तिच्यावर त्याच्यावर पण एक मावशी टाकते. पण मग त्यांनी आज टाकले नाही आहेत कपडे. मग आता मी टाकून देते, तोपर्यंत सुकून जातील दुपारपर्यंत. तर मित्रांनो माझे ना सगळे कामं सकाळचे आवरून झाले आहेत. हा फक्त एक मॉर्निंग रुटीन झाला संडेचा. अजून बरंचसं काय आहे दाखवण्यासारखं, पण मग आज सध्यापुरती एवढंच. कारण तो खूपच लाँग व्हिडिओ म्हणजे खूपच मोठा होऊन जाईल तो व्हिडिओ. त्यामुळे माझं कामं सगळे आवरून झालेत. आता हे आत्ताशी उठलेत, 10:30 झालेत. तर त्यांना विचारते स्वयंपाकात काय करायचं वगैरे. मग आता नाश्ता वगैरे नाही, डायरेक्ट जेवण करूया. तर मग माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट पण करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बाय.